नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दोन रिएक्शन दिलेले आहेत आणि ते आपल्याला बॅलन्स करायचे आहेत, परंतु स्टेपमध्ये न करता एका स्टेपमध्ये बॅलन्स करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण नॉन मेटल म्हणजेच सल्फरला बॅलन्स करूयात. तर रिएक्टंटमध्ये सल्फरची संख्या एकूण आहे 1 आणि 1, 2 आणि प्रोडक्टमध्ये सल्फरची संख्या एकच आहे. याला 2 कसं करता येईल? तर याला 2 ने गुणा म्हणजे त्याचा सहगुणक 2 ठेवा. आता सल्फर दोन्हीकडे बॅलन्स झालेला आहे. आता बघूया आपण ऑक्सिजन. ऑक्सिजन रिएक्टंटमध्ये ऑक्सिजनची संख्या आहे 2 आणि प्रोडक्टमध्ये इथे ऑक्सिजनची संख्या एकच आहे. मग इथे जर आपण 2 लिहिले तर आता ऑक्सिजन इकडे पण 2 होतील. परंतु इथे 2 लिहिल्यामुळे प्रोडक्टमध्ये हायड्रोजनची संख्या सहगुणक आणि कोइफिशियंट यांचा गुणाकार म्हणजेच 4 झाली आणि रिएक्टंटमध्ये हायड्रोजनची संख्या 2च आहे. मग याला 4 करण्यासाठी इथे 2 लिहा. आता हायड्रोजन 4 झाले, परंतु आता सल्फर सल्फरची संख्या इथे 2 आणि इथे 1 अशी 3 झाली. रिएक्टंटमध्ये 3 आणि प्रोडक्टमध्ये 2च आहे. मग हे 2 आहेत तर याला असं 3 करा. ही झाली बॅलन्स रिएक्शन. ट्वाइस H2S SO2 gives thrice S plus twice H2O. दिलेल्या रिएक्शनमध्ये अगोदर आपण मेटलला बॅलन्स करू. मेटल म्हणजेच मॅंगनीज रिएक्टंटमध्ये 1 आहे आणि प्रोडक्टमध्ये 1. मेटल इज बॅलन्स. नॉन मेटल क्लोरीन रिएक्टंटमध्ये 1 आहे HCl मध्ये आणि प्रोडक्टमध्ये इथे 2 आणि इथे 2 म्हणजे एकूण आहेत 4. हायड्रोजनची संख्या रिएक्टंटमध्ये 1, प्रोडक्टमध्ये आहे 2. ऑक्सिजन रिएक्टंटमध्ये 2 आणि प्रोडक्टमध्ये इथे 1. तर मेटल नंतर आपण या नॉन मेटलला बॅलन्स करूयात. म्हणजे 1 ला जर 4 ने गुणलं रिएक्टंटमध्ये म्हणजेच इथे आपल्याला 4 लिहावं लागतील. आता या ठिकाणी 4 लिहिल्यामुळे हायड्रोजन इथे HCl मध्ये हायड्रोजन झाले 4 आणि इथे आहे 2. सिंपली याला 2 ने गुणा म्हणजे इथे लिहा 2. आता सगळीकडे सगळे एलिमेंट्स बॅलन्स झालेले आहेत रिएक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये. बघा म्हणजे बॅलन्स रिएक्शन कशी होईल? MnO2 प्लस 4HCl gives MnCl2 manganese chloride plus 2H2O plus Cl2. Write the endothermic and exothermic nature of the reaction. रिएक्शन दिलेली आहे आणि तिचा आपल्याला एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक टाईप सांगायचं आहे. तर ज्या रिएक्शनमध्ये ॲरोवर ट्रायंगल असतो ती रिएक्शन असते एंडोथर्मिक आणि ज्या रिएक्शनच्या प्रोडक्टमध्ये प्लसमध्ये हीट असते ती असते एक्झोथर्मिक. The process in which heat is absorbed is called endothermic process and the process in which heat is evolved is called exothermic process. दिलेली रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची. तर सुरुवातीला आपण दोन्ही बाजूला असणाऱ्या एलिमेंटची संख्या लिहून घेऊयात. सोडियम डावीकडे आहे 1 आणि रिएक्टंटमध्ये आहे 2. सल्फर इथे एकच आहे रिएक्टंटमध्ये, प्रोडक्टमध्ये सुद्धा 1. हायड्रोजन रिएक्टंटमध्ये हा 1 आणि हे 2 एकूण आहेत 3. तर प्रोडक्टमध्ये हायड्रोजन आहेत 2. ऑक्सिजन रिएक्टंटमध्ये इथे आहेत 4 आणि हा 1 एकूण आहेत 5. आणि प्रोडक्टमध्ये सुद्धा 4 आणि 1 5 आहेत. तर सर्वप्रथम आपण मेटल म्हणजेच सोडियमला बॅलन्स करूयात. तर प्रोडक्टमध्ये 2 आहेत, रिएक्टंटमध्ये 1 आहेत. मग रिएक्टंटला जर 2 ने गुणलं तर सोडियम बॅलन्स होईल. म्हणजे इथे NaOH सहगुणक जो आहे इथे आपल्याला 2 लिहायचे आहेत. NaOHच्या समोर 2NaOH. आता सोडियम बॅलन्स झालेले आहेत. मग आपण आता सल्फर म्हणजे नॉन मेटल बघूया. सल्फर दोन्हीकडे 1 एकच आहेत. सल्फर इज बॅलन्स. आता हायड्रोजनची संख्या किती झाली? डाव्या बाजूला म्हणजे रिएक्टंटमध्ये
हायड्रोजन हे 2 आणि हे 2 एकूण झाले 4 आणि प्रोडक्टमध्ये 2च आहेत. मग या 2ला 2 ने गुणा. आता हायड्रोजन झाले 4. ऑक्सिजन बघा, डावीकडे ऑक्सिजन किती झाले आता? इथे सहगुणक 2 म्हणजे इथे ऑक्सिजन आहेत 2 आणि हे 4. एकूण झाले ऑक्सिजन 6 डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हे इथे 4 आणि हे 2 म्हणजे 6. ही झाली बॅलन्स रिएक्शन. थँक्यू. दिलेल्या रिएक्शनमध्ये आपल्याला ऑक्सिडंट आणि रिडक्टंट सांगायचे आहेत. तर इथे ऑक्सिडंट कोणता असेल तर कॉपर ऑक्साईड, जो ऑक्सिजन उपलब्ध करून देतो, कॉपर ऑक्साईड. आणि रिडक्टंट आहे इथे हायड्रोजन H2. तसेच कॉपरकडून ऑक्सिजन इथे निघून गेलेला आहे, म्हणजे कॉपरचं काय झालंय रिडक्शन, म्हणून आपल्याला म्हणता येईल कॉपर इज रिड्युस्ड, कारण त्याचा ऑक्सिजन निघून गेलेला आहे. रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऑर ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आणि हायड्रोजनकडे ऑक्सिजन आलेला आहे, तर मग हायड्रोजनचं काय झालं ऑक्सिडेशन, म्हणजेच हायड्रोजन इज ऑक्सिडाइज्ड.